वेलकम टू द मास्टर सत्यम माइंड सेशन एव्हरीथिंग अबाउट माइंड. आजच्या सत्रात सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय माइंड पॉवर. थोडंसं जाणून घेऊया. बरेच काही जाणून घेतलो, आणखी थोडंसं जाणून घेऊया माइंड पॉवरबद्दल. मागच्या काही सत्रात आपण माइंड पॉवर म्हणजे काय, त्याचा डेव्हलप कसा करायचा, ह्या गोष्टीबद्दल जाणून घेतलो. आज थोडं बेसिक जाणून घेऊया. बेसिक म्हणजे फिजिकल पासून सुरुवात करूया. समजा आपल्याला शारीरिक ताकद वाढवायची आहे, आपली शारीरिक क्षमता वाढवायची आहे. शारीरिक आपण काय करतो, जिमला जातो. तिथले काही प्रकार असतात, वर्कआउट असतात, ते करतो. मग आपण मसल्स, सिक्स पॅक्स किंवा स्ट्रॉंग लेग्स, हात मसल जे काय असेल त्या हिशोबाने आपण करतो आणि शारीरिक ताकद वाढवतो. बरोबर आहे. सप्लिमेंट सुद्धा घेतो किंवा डाएट्समध्ये काही बदल करतो, फेरफार करतो, जेणेकरून आपलं शारीरिक स्वास्थ्य सुदृढ राहायला पाहिजे. म्हणून जे काय आपल्याला न्यूट्रिशन सांगत असतील त्या हिशोबाने आपण करतो आणि आपण आपलं शारीरिक क्षमता वाढवून घेतो, शारीरिक स्वास्थ्य वाढवून घेतो. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमची दुबळे पतळे आहात तुम्ही, तर तुम्ही जिमला जाऊन सप्लिमेंट घेऊन तुमची शारीरिक क्षमता वाढवली जाते किंवा वाढवून घेतलं जाते. मग तुम्ही शारीरिकदृष्ट्या मजबूत होत जाणार. समजा तुम्ही आजारी आहे, तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं नाही, तुम्ही आजारी आहे, तुम्हाला पोटदुखीचा त्रास आहे, डोकंदुखीचा त्रास आहे, काहीतरी त्रास आहे तुमच्या शरीरामध्ये, मग मात्र तुम्ही जिमला जाऊन शारीरिक क्षमता वाढवून दष्टपुष्ट होऊ शकणार का? तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला अगोदर तुमच्या शरीरातील आजार कमी करावा लागेल. तुम्ही दुबळे आहात तर तुम्ही ताकदवर होऊ शकता, हा भाग वेगळा आहे. पण तुम्ही आजारी आहात तर मात्र तुम्ही जिमला जाऊन शारीरिक क्षमता वाढवून ताकदवर होऊ शकता का? नाही. तुम्ही आजारी आहात तर तुम्हाला अगोदर तुमचे आजार कमी करून घ्यावं लागेल. तुम्हाला डॉक्टराकडे जावं लागेल, शारीरिक चिकित्सा करून घ्यावं लागेल. डॉक्टराकडे जाऊन तुमचे जे आजार आहेत त्याच्यावर उपचार घेऊन तुम्ही तुमचे आजार अगोदर बरं करून घ्यावं लागेल. तुमचे आजार जर बरं झालं, मग तुम्ही दुबळे आहात तर तुम्ही ताकदवर होऊ शकता. कारण दुबळे आहेत तर तुम्ही जिम लावून तुम्ही शारीरिक ताकद वाढवू शकता, मसल्स आणू शकता. तो भाग वेगळा. कारण जी गोष्ट आपल्याकडे कमी आहे ते जास्त करता येते आणि जी गोष्ट जास्त आहे ते कमी करता येते. पण मुळातच तुम्ही आजारी आहात तर मात्र तुम्ही काहीही करू शकणार नाही, ते पॉसिबल नाही. जरी तुम्ही तसं करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं शारीरिक क्षमता तर वाढणार नाही, तुम्ही आणखीन आजारी पडणार. समजा तुम्ही आजारी आहात तरी तुम्ही जिमला चाललात आणि तुम्ही सप्लिमेंट घेत आहात, डाएट्समध्ये बदल करत आहात, मग ते सगळं खाल्लं केलं तर ते पचणार थोडी आहे. कारण तुम्ही शारीरिकदृष्ट्या जेव्हा आजारी असता हे सर्व गोष्टी तुम्हाला लागू होत नाही. जसं शारीरिक स्वास्थ्यासाठी अगोदर तुम्ही निरोगी राहणं गरजेचं आहे, तसेच माइंड पॉवर वाढवण्यासाठी अगोदर तुमचं मानसिक स्वास्थ्य स्टेबल राहणं गरजेचं आहे. तुमचं मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहणं गरजेचं आहे. आता या स्टेजला तुमचं मानसिक स्वास्थ्य निरोगी आहे का? तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम आहात का? उत्तर नाही असणार. 100 मध्ये 98 लोकांचं उत्तर नाही असणार. कोणालाही विचारा तुम्ही, भलेही त्यांनी समोर सांगतात की मी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, पण आतलं त्याला माहित असते की मी मानसिकदृष्ट्या सक्षम नाही. मग जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम नसता, मग तेव्हा तुम्ही माइंड पॉवर
ह्याच्याविषयी जर तुम्ही विचार करत गेला किंवा मला पण असं वाढवायचे, माझ्या डोळ्याची क्षमता वाढवायची, माझी मेमरी वाढवायचं आहे किंवा माझी काय म्हणतात कानाची क्षमता वाढवायची आहे, स्मरणशक्ती वाढवायची आहे, साधना सिद्धी करायचं आहे, असं जर तुम्ही विचार करत असाल तर हे तंतोतंत तसंच होईल जसं ते आजारी व्यक्ती जिमला जाऊन मसल बनवण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही पॉसिबल नाही. एक आजारी व्यक्ती जिमला जाऊन मी मस्त सप्लिमेंट घेऊन छानपैकी डाएटमध्ये बदल करून मी माझे मसल्स बनवतो असं जर तो विचार केला तर ते शक्य नाही, आणखीन तो आजारी पडणार. तसेच मानसिकदृष्ट्या जर तुम्ही निरोगी नाही, तुमचं मानसिक स्वास्थ्य जर छान नाही, तर तुम्ही मानसिक पॉवर, माइंड पॉवर विषयी जर तुम्हाला विचार करायचा आहे, त्याविषयी तुम्ही साधना करायचं आहे, सिद्धी करायचं आहे, तर मात्र ते तुम्हाला पॉसिबल नाही. म्हणून तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ्य अगोदर नीट करून घ्यावं लागेल. तुम्ही मानसिकदृष्ट्या अगोदर सक्षम व्हावं लागेल. मग मानसिकदृष्ट्या सक्षम कसं व्हायचं हे मागच्या बरेच सत्रात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी सुद्धा मानसिकदृष्ट्या स्वास्थ्य जर तुम्हाला वाढवायचं आहे, मानसिक स्वास्थ्य तुम्हाला वाढवायचं आहे, तर तुम्हाला एकच गोष्ट करायचं आहे की कोणतीही गोष्ट मनात ठेवून घेऊ नका. आपण काय करतो बऱ्याच वेळा, अननेसरली गोष्ट मनात ठेवून घेतो आणि अननेसरली जास्त बोलतो. गरज नसती तेवढी बोलायची आपली. दिवसभरात अननेसरली बडबड चालू असते. आपण बोलायला तत्परच असतो, आपल्याला फक्त कोण तर पाहिजे ऐकून घेणारा. सुरू झालं आपलं काम, पाट 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 बोलायचे, तास 2 तास गप्पा टप्पा, ह्याच्यातनं काहीही निष्पन्न होणार नाही. त्या 2 तासाच्या तुमच्या बडबडमध्ये काही निष्पन्न होणार नाही. बस तुमच्या मनात जे होतं कचरा तुम्ही समोरच्याच्या डोक्यात टाकला आणि तुम्ही मात्र निवांत. हे जे गोष्टी आहेत ह्याच्याने काय होतं, आता समजा तुम्ही दुसऱ्याला 1 तासभर जर बोलला, तो थोडी गप्प बसणार आहे, त्यांनी पण अर्धा तास तुमच्याशी बोलणार किंवा तासपेक्षा जास्त बोलणार. म्हणजे तुम्ही जवळपास काय करता, तुमच्या डोक्यात जो कचरा आहे त्याची देवाणघेवाण करता. आपल्या घरातला कचरा दुसऱ्याच्या घरात टाका, मग दुसरा त्यांच्या घरातला कचरा आपल्या घरात टाका. मग कचरा एकमेकांच्या घरात टाकणं हे मानसिक स्वास्थ्य नव्हे, तर आपल्या घरातला कचरा आपण स्वच्छ करून कचरा कुंडीत टाकणं हे मानसिक स्वास्थ्य. आता मी उदाहरण सांगू कचरा म्हणून, पण जरा विचार करा तुम्ही जे बोलता दिवसभरात त्याच्यामध्ये महत्त्वाचं कामाचं किती असते आणि बिनकामाचं किती असते. तुम्ही नीट ॲनालिसिस करा. कामाचं फार म्हणजे फार नगण्य असतं, फार म्हणजे फार कमी असतो. 2 ते 5% सुद्धा कामाचे नसते, बाकीचे सगळं बिनकामाच्या बडबड असते. औपचारिकता, आपल्याला काय आपलं औपचारिकता पाळावं लागते की बोलावं लागते. आपण काय करतो, स्ट्रेट वे सरळ सरळ बोलत नाही. आपण ते बोलायचं आहे म्हणून ना सुरुवात दुसऱ्याच गोष्टीने करतो, मग फिरत 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 तिथपर्यंत येत, मग हळूच ते गोष्ट बाहेर काढतो. मग तेवढं फिरत फिरत येऊन ते गोष्ट बाहेर काढणं हे गरजेचं असतंय का? सरळ विचारलं संपलं, 2च शब्दात तुमचे बोलणं संपतंय. पण आपण तसं विचारणार नाही. त्याला काय वाटणार, त्याला तोच वाटणार. तुम्ही फिरून फिरून विचारलं तरी तेच वाटणार, तुम्ही सरळ विचारलं तर तेच वाटणार. परंतु तुम्हाला असं वाटत असते की त्याला काय वाटणार, म्हणून तुम्ही फिरत फिरत मग इकडचे तिकडचे गप्पा गोष्टी करत मग ते गोष्ट आपण त्याच्यामध्ये टाकतो. हे झालं बोलण्याबाबतीत. हे बोलण्याबाबतीत विचार सुद्धा आहेत. कोणाबद्दल तरी काहीतरी आपण विचार करत असतो, दिवसभर चिंताग्रस्त विचार, असं ते तसं विचार करून काही निष्पन्न होणार नाही. तुम्हाला त्यांना मदत करायचं आहे, जावा मदत करू शकता. मदत करायचं नाही, सोडून द्या. त्याच्याबद्दल विचार करून काय होणार आहे, नीट विचार करा. त्याच्याबद्दल विचार करून काय होणार आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट बद्दल किंवा तुमचं स्वतःच असेल, तुम्हाला काही करायचं आहे तर तुम्ही काय करणार, विचार करणार. कसं करू, काय करू, कधी करू, करू का नको, केलं तर असं होईल का, तसं होईल का, फक्त विचार करत बसणार. पण विचार करण्याने काही होत नसतो. विचार करण्याने फक्त आपलं मानसिक ताण वाढत असतो. मग विचार का बरं करायचं, करा. सक्सेस झालं ओके, नाही झालं तरी सुद्धा दुसऱ्या मार्गाने आपण परत सुरुवात करूया. एक जिद्द पाहिजे, एक कॉन्फिडन्स पाहिजे. आपल्याला कॉन्फिडन्स नसतो म्हणून आपण विचार करतो. बोलण्याची क्षमता नसते म्हणून आपण इकडचे तिकडचे बोलून
ते बोलतो. मग बघायचं, डोळे सुद्धा तसेच काम करतात तुमचे. काय करतो तुम्ही दिवसभर? टी व्ही बघा, मोबाईल बघा, नाहीतर रस्त्यावर उभारून इकडचे इकडचे तिथे येण्या जाण्याला पाहत बसा. हे गरजेचं आहे? नाही. जवळपास आपलं जीवन हे असंच चाललेलं आहे. बिनकामाच्या गोष्टी करायचे. कामाचे करायचं असेल तर तुम्ही टाळाटाळ करता. तुमचं माइंडचं एक प्रोग्रामिंग तुम्ही समजून घ्या. माइंड नेहमी निगेटिव्हिटीकडे फार झुकत असतो. नीट समजून घ्या. कारण माइंडला असं वाटतं की निगेटिव्हिटीमध्ये शॉर्टकट आहे. पण शॉर्टकट जो आहे तो तुम्हाला फारच लांबचा रस्ता ना दाखवतो. तुम्ही सरळ मार्गे जेवढ्या लवकर पोहोचता तेवढ्या शॉर्टकट मार्गे पोहोचत नाही. कारण शॉर्टकट तुम्हाला वाटतं शॉर्टकट आपण लवकर पोहोचू, पण तो जो मार्ग जो आहे तो फार म्हणजे फार लांब नेतो. तुमचा माइंड जो आहे निगेटिव्हिटीकडे फार झुकत असतो. म्हणून एखादं चांगलं काम करायचं आहे, टाळाटाळ. घरी काम आहे, हे आहे, असं आहे, तसं आहे. पण कोण म्हणलं चल तिथं काय तर काय भांडण चालू आहे, चल जाऊया. पटकन घरातले सगळे काम टाकून किंवा तुम्हाला जॉबला जायचं आहे ते सोडून तुम्ही भांडणं बघायला जाणार. निगेटिव्हिटीचा प्रकार. एखाद्या व्यक्ती तुम्हाला म्हटलं चल आपण मूवी बघायला चालू, त्यावेळेस तुम्ही क्षण सुद्धा विचार करणार नाही की मूवी बघायला जायचं काम आहे का, हे आहे का, काय नाही. काहीतरी कारण सांगणार. जॉबला तुम्ही असं तर काहीतरी कारण सांगणार, पण तुम्ही जाणार मूवी बघायला. हे असले तुम्ही शौक पाळता. तुम्हाला कोण म्हणलं चला आपण मंदिरला जाऊ, तर तुम्ही काय म्हणणार? मंदिरला का नाही, जरा काम आहे मला, नाही तर मी कालच गेलो, तू जाऊ मी. पण जर तीच व्यक्ती तुम्हाला म्हणला की संध्याकाळी आपण आपल्याला ड्रिंक करायचं, पार्टी करायचं, जायचं का? चला ना म्हणते, मी एकटा येऊ का, मित्रांना पण घेऊन येऊ. असल्या गोष्टीकडे माइंड झुकत असतो, निगेटिव्हिटीकडे. का? कारण तुमच्या मनात ऑलरेडी निगेटिव्हिटी आहे, म्हणून निगेटिव्हिटीकडे तुम्ही झुकता. जसं लोहचुंबक लोखंडाला ना पटकन ओढतो, आकर्षित करतो का नाही? तुम्ही पितळ ठेवला, लोहचुंबकला चिटकवून जरी पितळ ठेवलं तर तो ओढणार नाही, पण लोखंडला पटकन ओढतो. असं तुमच्या मनात जो ऑलरेडी निगेटिव्हिटी आहे तो बाहेरचं निगेटिव्हिटी पटकन ओढतो. तुम्ही आकर्षित होता निगेटिव्ह गोष्टीकडे, झटकन आकर्षित होता. चुंबकाचं काम करतं.